आजच्या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या क्लासमध्ये आपण युनिट नंबर 1 भाषा आविष्काराची रूपे च्या बेसिसवरती आपण महामॅरेथॉन घेऊन आलेलो आहोत. या युनिटवरती मागे आपण 3 क्लासेस कव्हर केलेले आहेत. त्या सर्व ज्या क्लासेस होत्या त्या महामॅरेथॉनच्या स्वरूपात होत्या. आजची ही जी क्लास आहे ती क्लाससुद्धा महामॅरेथॉनच्या स्वरूपात आहे. ह्या जे सर्व घटक नंबर 1 मध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट होते त्याच्या बेसिसवरती जेवढे प्रश्न विचारले गेलेले होते त्या सर्व क्वेश्चन्स पेपरना ॲनलाइज करून आपण क्वेश्चन्स काढलेले आहेत विथ एक्सप्लेनेशननुसार. तर आज सुद्धा आपण महामॅरेथॉन घेणार आहोत. याच्या आधी ज्या क्लासेस झालेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे, जाऊन चेकआउट करा. तर चला आपल्या क्लासला सुरुवात करूया. या ठिकाणी मराठी नेटचा सिलेबस आहे. घटक नंबर 1 मध्ये भाषा आविष्काराची रूपे आणि भाषा विज्ञान हा घटक नंबर 1 आहे. त्याच्यामधले जो फर्स्ट आहे भाषा आविष्काराची रूपे याच्यातील जी इम्पॉर्टंट पॉइंट आहेत भाषेची ओळख, भाषिक व्यवहारांचे स्वरूप, आविष्कारांचे प्रकार, मौखिक व लिखित भाषा आणि दृकश्राव्य कला, भाषा आणि सादरीकरणाची कला, साहित्य माध्यम म्हणून भाषेचे कार्य, भाषेची वैशिष्ट्ये, भाषा आणि कथन, वरील सर्व टॉपिक बेसिसवरती आजची ही महामॅरेथॉन होणार आहे. याच्या आधी आपण व्याकरण पूर्ण कंप्लीट केलेले आहेत. व्याकरणामध्ये हे खाली जेवढे टॉपिक दिलेले आहेत ते टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. त्या क्लासेसची सुद्धा मी लिंक दिलेली आहे. त्याच्यानंतर भाषा विज्ञानच्या संदर्भात आपण सर्व हे जे टॉपिक आहेत ते सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत क्वेश्चनच्या माध्यमातून विथ एक्सप्लेनेशन नुसार. चला तर क्वेश्चन नंबर 1 मध्ये विचारलेला आहे. लीला गोविलकर यांनी भाषेची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे. भाषा म्हणजे मानव निर्मिती ध्वनीमधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेतांची योग्य मांडणी करून विनिमय साधणारी किंवा संदेश करणारी एक सामाजिक संस्था होय. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. ए आहे संपूर्ण विधान बरोबर, बी आहे संपूर्ण विधान चूक, सी आहे पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक आणि डी आहे उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक. आणि या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. म्हणून लीला गोविलकर यांनी भाषेची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. भाषा म्हणजे मानवनिर्मित ध्वनीमधून निर्माण होणाऱ्या अर्थपूर्ण संकेतांची योग्य मांडणी करून विनिमय साधणारी किंवा संदेश करणारी एक सामाजिक संस्था होय. म्हणून वरील जे स्टेटमेंट आहे ते अगदी बरोबर आहे. बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, संपूर्ण विधान बरोबर. या क्लासमध्ये आपण सर्व जे एक्सप्लेनेशन असणार ते आपण घेणार नाही. तर ते एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. या टॉपिकवरील जेवढे प्रश्न विचारले जातात नेटमध्ये किंवा सेटमध्ये दोन्ही एक्झाममध्ये जे प्रश्न विचारले जातात ते कम्प्रिहेन्सिव्ह बोधात्मक पद्धतीचे असतात. कारण यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे क्वेश्चन्स आढळत नाही, तर कम्प्रिहेन्सिव्ह वास्ट प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून एक्सप्लेनेशन्स प्लस हे जे टॉपिक आहेत, घटकमधले जे टॉपिक आहेत ते वारंवार वाचून समजून घेणं, पॅसेज वाचून घेणं, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तेव्हाच याच्या घटकावरील जो टॉपिक आपण घेतोय ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. ओके, सो एक्सप्लेनेशन्स वाचायचं आहे आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत.
ना क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये विचारलेला आहे, भाषेची लक्षणे यांच्या संदर्भात अचूक विधाने ओळखा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत आणि अचूक ऑप्शन असतील ते आपल्याला निवडायचे आहेत. अचूक स्टेटमेंट आहेत ते आपल्याला निवडायचे आहेत. आता ह्या स्टेटमेंट अचूक आहेत की बरोबर आहेत, तर तुम्हाला भाषेची लक्षणेच्या संदर्भात जो टॉपिक आहे त्या टॉपिकच्या रिलेटेड जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही या क्वेश्चन सॉल्व करू शकता. अन्यथा तुम्ही हा जो प्रश्न आहे तो सॉल्व करण्यात कठीण जाईल. ओके, मग ऑप्शन नंबर 1 आहे, भाषिक संप्रेषणासाठी वक्ता आणि श्रोता असा किमान 2 व्यक्तींची गरज असते. बरोबर आहे. बी आहे, बोलणारा त्याला व्यक्त करायच्या असलेल्या आशयांचे भाषिक चिन्हात संकेतीकरण करतो. सी आहे, वक्ता आणि श्रोता या दोघांनाही संबंधित भाषिक संकेत व्यवस्थेचे ज्ञान असावे लागते. डी आहे, भाषेचे रूप बोलणाऱ्या व्यक्तींच्या तोंडी स्वाभाविकपणे रूढ झालेले असते. ई आहे, मात्र एखादी विशिष्ट भाषा माणसाला उपजतपणे व जन्मतः अवगत असते. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. वरील 4 स्टेटमेंट आहेत त्या बरोबर आहेत आणि शेवटची जी स्टेटमेंट आहे, ई ची जी स्टेटमेंट आहे ती जन्मतः अवगत असते, ती स्टेटमेंट चूक आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. आणि याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्यायचं आहे. ओके, ही बघा जी शेवटची स्टेटमेंट होती, मात्र एखादी विशिष्ट भाषा माणसाला उपजतपणे व जन्मतः अवगत असते असे म्हणता येणार नाही. म्हणून जी स्टेटमेंट आहे ती अर्धवट दिलेली असेल तर ती स्टेटमेंट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कन्सेप्ट क्लिअर असतील तर क्वेश्चन सॉल्व होतील. ओके, ना क्वेश्चन नंबर 3 मध्ये विचारलेला आहे, भाषिक सर्जनशीलता या विषयासंदर्भात खालील कोणती विधाने अचूक आहेत ती निवडा. कोणती विधाने अचूक आहेत ती आपल्याला या ठिकाणी निवडायची आहेत. हे आहे, सर्जनशीलता हा शब्द संस्कृतमधील सृज ह्या धातूपासून तयार झाला. बी आहे, सृज म्हणजे निर्माण करणे. सी आहे, सर्जनशीलता ही एक प्रकारची मानसिक शक्ती आहे. डी आहे, सर्जनशीलता या संकल्पनेत ठरीवपणा, तोचपणा आणि निश्चयता यांना अजिबात स्थान नसते. ई आहे, सर्जनशीलता ही मानवी अस्तित्वाची खरी ओळख आहे. आणि या ठिकाणी त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. सर्जनशीलता हा शब्द संस्कृतमध्ये सृज या धातूपासून तयार झाला. सृज म्हणजे निर्माण करणे. सर्जनशीलता म्हणजे नवीन निर्माण करण्याची शक्ती. सर्जनशीलता ही एक प्रकारची मानसिक शक्ती आहे. सर्जनशीलता या संकल्पनेत ठराविकपणा, तोचपणा आणि निश्चितता यांना अजिबात स्थान नसते. अज्ञानांचा शोध घेणे, मुक्तपणे अनुभव घेणे, जुन्या कल्पनाची मोडतोड करून नव्या कल्पना मांडणे किंवा कल्पनामध्ये नवे नाते प्रस्थापित करणे, या प्रकारचे या ठिकाणी विश्लेषण आहे, ते तुम्ही वाचून घ्यायचं आहे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. वरील सर्व दिलेल्या जेवढ्या स्टेटमेंट आहेत त्या स्टेटमेंट अचूक आहेत. ना क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारलेला आहे, खालील दिलेल्या सर्जनशीलतेचे घटकांचा अनुक्रम लावा. सर्जनशीलते घटकांचा अनुक्रम लावा.
ए आहे विपुलता किंवा प्रवाहित्व, बी आहे लवचिकता, सी आहे मौलिकता, डी आहे विस्तार किंवा पूर्ती आणि ई आहे पुनर्रचना. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. वरील ज्या पद्धतीने सिक्वेन्समध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत त्या पद्धतीने अचूक आहेत आणि त्याच्यातील सर्जनशीलतेचे घटक या ठिकाणी दिलेले आहेत. सर्वात पहिला येतो विपुलता किंवा प्रवाहित्व, दुसरा आहे लवचिकता, सी आहे मौलिकता, डी आहे विस्तार किंवा पूर्ती, ई आहे पुनर्रचना, ए आहे समस्या व संवेदन क्षमता, विशिष्टांचे सामान्यीकरण करण्याची क्षमता, अनुभवाचे एकात्म रूप उभे करण्याची क्षमता. हे सर्जनशीलतेचे घटक आहेत. ना क्वेश्चन नंबर 5 मध्ये विचारलेला आहे भाषा आणि विविध कला माध्यमे कोणती. खाली 5 ऑप्शन आहेत. ए आहे आकाशवाणी, बी आहे दूरदर्शन, सी आहे वृत्तपत्रे, डी आहे तारयंत्र आणि ई आहे नभोवाणी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. वरील दिलेले सर्व जे स्टेटमेंट ऑप्शन आहे ते अचूक आहे आणि या ठिकाणी त्याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. ध्वनिफीत, ध्वनिमुद्रणाचे विविध प्रकार, तारयंत्र, नभोवाणी, संगणक इत्यादी नवीन उपकरणे यात भाषेचे आरेखन वेगवेगळ्या प्रकारे होत आहे. आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, चित्रपट, इंटरनेट ही आधुनिक म्हणजे गेल्या 100-150 वर्षात विकसित झालेल्या प्रसार माध्यमे आहेत. या प्रत्येक माध्यमांचे स्वरूप वेगवेगळे आहे, अर्थात प्रत्येक माध्यमाची स्वतःची गरज व त्यांचे वेगळेपण म्हणून भाषेची सर्जनशीलतेचा स्तर बदलत गेला. बाकीचे जे विश्लेषण आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्यायचं आहे. ना क्वेश्चन नंबर 6 मध्ये विचारलेला आहे विधी चारचौघा समोर किंवा समूहामध्ये जेव्हा करण्यात येऊ लागले तेव्हा त्याचे स्वरूप नाटकी ड्रॅमॅटिक झाले. याजकांच्या विधी पार पाडणाऱ्या वागण्यात हालचालीत प्रेक्षकांच्या जाणीवेमुळे स्वाभाविकता कमी होऊन ज्याला नाटकी म्हणता येईल असा भाग येऊ लागला. ए है बालचंद्र नेमाडे, बी है नागो कालेकर, सी आहे लीला गोविलकर आणि डी आहे महेंद्र कदम. म्हणून या प्रश्नाचे गोविलकर आणि शेवटी आय थिंक दिलेला आहे प्रभाकर मांडे. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ई, प्रभाकर मांडे हे अचूक स्टेटमेंट आहे आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. प्रभाकर मांडे म्हणतात की विधी चारचौघा समोर किंवा समूहामध्ये जेव्हा करण्यात येऊ लागेल तेव्हा त्याचे स्वरूप नाटकी झाले. याजकांच्या विधी पार पाडणाऱ्या वागण्यात हालचालीतील प्रेक्षकांच्या जाणीवेमुळे स्वाभाविकता कमी होऊन ज्याला नाटकी म्हणता येईल असा भाग येऊ लागला. हे या प्रश्नाचे स्टेटमेंट दिलेले आहे.
क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये विचारलेला आहे, भारतात दूरचित्रवाणीचे नवी दिल्लीतल्या संसद मार्गावरून दूरदर्शनचे पहिले प्रायोगिक प्रसारण कधी झाले? 4 ऑप्शन आहेत. एक आहे 15 सप्टेंबर 1959 रोजी. दुसरा आहे 15 ऑगस्ट 1947 रोजी. सी आहे 13 सप्टेंबर 1950 रोजी. डी आहे 24 जानेवारी 1972 रोजी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4, 15 सप्टेंबर 1959 रोजी. या प्रश्नाच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. हे जे विश्लेषण आहे ते ऑब्जेक्टिव्ह मध्ये आहे आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती गेल्या काही एक्झाम झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. फर्स्ट आहे, दूरदर्शनला आपण दृकश्राव्य माध्यम म्हणत असलो तरी दृश्य रूपावर भर देणारे हे माध्यम आहे. सेकंड आहे, जगाच्या तुलनेत भारतात दूरचित्रवाणीचे आगमन तसे उशिरात झाले. 13 आहे, 15 सप्टेंबर 1959 रोजी नवी दिल्लीतल्या संसद मार्गावरून दूरदर्शनचे पहिले प्रायोगिक प्रसारण केले. चौथा पॉइंट आहे, 1972 संपूर्ण देशातले दुसरे दूरदर्शन केंद्र मुंबईला सुरू झाले. मनोरंजन आणि ज्ञान या दोन गोष्टींसाठी उपलब्ध असणाऱ्या दूरदर्शनने सामाजिक जीवनशैली बदलून टाकली आहे. वृत्तपत्र, आकाशवाणी या माध्यमाप्रमाणे दूरचित्रवाणीसाठी मोकळेपणाने लेखन करता येत नाही. क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलेला आहे, भारतात आकाशवाणी प्रसारणाला सुरुवात कधी झाली? खाली 4 ऑप्शन आहेत. एक आहे 1926 रोजी, बी आहे 1950 रोजी, सी आहे 1970 रोजी आणि डी आहे 1982 रोजी. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट, 1926 रोजी. या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. भारतात आकाशवाणी प्रसारणाला 1926 साली सुरुवात झाली. 1926 ला सुरुवात झाली. सर्वप्रथम मुंबई आणि नंतर कलकत्ता येथे आकाशवाणी केंद्रे सुरू झाली. मुंबई आणि कलकत्ता येथे झाली. मुंबई आणि कलकत्ता येथे आकाशवाणी केंद्रे सुरू झाली. बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते तुम्ही वाचून घ्यायचे किंवा एखादा नजर टाकायची आहे. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलेला आहे, साहित्य वाचत असताना त्यातल्या अर्थाचे अनेक ठसे वाचणाऱ्यांच्या स्वतः अंतःकरणावर उमटतात, त्यामुळे अर्थाला विशेष सौंदर्य प्राप्त झाले असे त्याला वाटते. अशा वेळी त्या ठिकाणी रूपक या अर्धालंकारांचा उपयोग झालेला आहे असे म्हणता येईल. खाली 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. एक आहे संपूर्ण विधान बरोबर, बी आहे संपूर्ण विधान चूक, पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक आणि डी आहे उत्तरार्ध बरोबर पूर्वार्ध चूक. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, संपूर्ण विधान बरोबर. संपूर्ण विधान बरोबर. या ठिकाणी त्याच्या संदर्भात उदाहरणे दिलेली आहेत.
एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही एकदा नजर टाकून घ्यायची आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलेला आहे, प्रतिमाची सेंद्रिय रचना म्हणजे कविता असे कोणी म्हटले आहे? ए आहे सुधीर रसाळ, बी आहे बालचंद्र नेमाडे, सी आहे नागो कालेकर, डी आहे लीला गोविलकर, ई आहे महेंद्र कदम. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सुधीर रसाळ. सुधीर रसाळ हे याचं अचूक ऑप्शन उत्तर आहे. प्रतिमा हा कवितेच्या भाषेचा एक महत्वाचा घटक आहे. किंबहुना कविता ही प्रतिमांनी युक्त प्रतिमाच असते असे म्हटले जाते. प्रतिमा म्हणजे शब्दातून निर्माण होणारे चित्र. सुधीर रसाळ यांनी कवितेचे लक्षण सांगताना प्रतिमाची सेंद्रिय रचना म्हणजे कविता असे म्हटले आहे. प्रतिमाची व्याख्या करताना पुढे ते म्हणतात, प्रतिमा म्हणजे उच्चाराने चिन्हांकित होणाऱ्या 2 किंवा अधिक मानसिक संदर्भामध्ये म्हणजेच त्यातील संवेदना, कृती व तत्संलग्न भावनिक वैचारिक घटक यामध्ये घडणाऱ्या साधर्म्य वेधर्मादिष्ट आंतरप्रक्रियेतून निर्माण होणारी मूर्त, गतिशील, अनेकार्थी व सेंद्रिय संघटना. आता प्रतिमाच्या संदर्भात प्रतीके दिली जातील, प्रतिमा दिली जातील किंवा कविता दिली जातील आणि त्याच्यामध्ये अधोरेखित काही शब्द केले जातील आणि विचारले जातील की याच्यापैकी कोणते प्रतिमा आहेत ते ओळखा. ओके. तर या प्रकारचा सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातील. ओके. नाउ क्वेश्चन नंबर आय थिंक 11. टायपिंग मध्ये या ठिकाणी मिस्टेक झालेली आहे. क्वेश्चन नंबर 11 मध्ये विचारलेला आहे, प्राग कथा किंवा मिथके याच्या संदर्भात खालील अचूक विधाने ओळखा. हे आहे, प्राग कथांच्या भाषेशी आणि संस्कृतीशी जवळचा संबंध असतो. बी आहे, प्रत्येक संस्कृतीत प्राग कथा आढळतात आणि त्या भाषेतून व्यक्त होतात. सी आहे, प्राग कथांना मिथ अथवा मिथके असे संबोधले जाते. डी आहे, प्राग कथा म्हणजे मानवी अथवा परामानवांची अस्तित्वाचे गहन स्तर प्रतिकात्मक रीतीने व्यक्त करणाऱ्या कथा. या ठिकाणी त्याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. प्राग कथांच्या भाषेशी आणि संस्कृतीशी जवळचा संबंध असतो. प्रत्येक संस्कृतीत प्राग कथा आढळतात आणि त्या भाषेतून व्यक्त होतात. प्राग कथांना मिथ अथवा मिथके असे संबोधले जाते. प्राग कथा म्हणजे मानवी अथवा परामानवी अस्तित्वाचे गहन स्तर प्रतिकात्मक रीतीने व्यक्त करणाऱ्या कथा अथवा कथा घटकांचे समुच्चय. हे कथन म्हणजे मानवाच्या अबोध मनातील घटकांचे रूप असते. प्राग कथांमध्ये निर्मिती आणि उत्पत्ती, देवतांचे जन्म, मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवन आणि जगण्याची पुनरुत्ती आणि पुनर्जन्म हे विषय प्रामुख्याने येतात. 6 आहे, त्या त्या काळात प्रतीत होणाऱ्या जीवनाच्या विराट स्वरूपाची सुसंगती लावणे, त्याला गोष्टी रूपाने भाषेत व्यक्त करणे, आकार आणि अर्थ मिळवून देणे ही लेखन प्रागकथाच्या पद्धतीने पार पडत असतो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असतील ऑप्शन नंबर 4 सर्व.
वरील दिलेल्या सर्व स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. ओके ना, क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 मध्ये विचारलेला आहे, खालील दोन विधाने दिलेली आहेत. ए ला गृहीत म्हटले आहे तर आर हे त्यांचे कारण मानले आहे. गृहीत ए प्रतीक म्हणजे चिन्ह, चिन्ह आणि त्यांचा अर्थ हे द्वैत प्रतीकामध्ये उघडपणे गृहीत धरलेले असते. कारण आहे, रिजन आहे, प्रतीके ही विशिष्ट भाषिक संस्कृतीत परंपरेने चालत आलेली असतात आणि वाचकांनी नित्य जीवन व्यवहारात ती आत्मसात केलेली असतात. आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. हे आर आणि ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. सेकंड आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही. 4, ए बरोबर नाही पण आर बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचे या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. प्रतीक म्हणजे चिन्ह, चिन्ह आणि त्या अर्थ हे द्वैत प्रतीकामध्ये उघडपणे गृहीत धरलेले असते. नवनवीन प्रतीकांची जडणघडण आणि समाज संस्कृतीत प्रचलित असलेल्या प्रतीकांना नवनवे अर्थ देणे ही मानवी मनाची सतत चालणारी नैसर्गिक क्रिया आहे. प्रतीके ही विशिष्ट भाषिक संस्कृतीत परंपरेने चालत आलेली असतात आणि वाचकांनी नित्य जीवन व्यवहारात ती आत्मसात केलेली असतात. कवितेसारख्या प्रकारात प्रतीकांचे महत्त्व फार आहे. मुळात शब्द हेच भाषिक चिन्ह असल्याचा नव्या स्वरचनावादी समीक्षकाचा आग्रह आहे. त्यामुळे सर्व साहित्यसृष्टी एक भाषिक चिन्हाची संघटना बनते. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर फर्स्ट. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ओके. ना, क्वेश्चन नंबर 13. क्वेश्चन नंबर 13 मध्ये विचारलेला आहे, लेखक आणि त्यांची साहित्यकृती यांच्या प्रकाशन वर्षानुसार क्रम लावा. हे आहे, इंदू काळे सरला भोडे यांचा वामजोशी ही साहित्यकृती निर्माण केलेली आहे. गारेबीचा बापू श्रीना पेंडसे यांनी ही साहित्यकृती लिहिलेली आहे. सी आहे, यमुना पर्यटन बाबा पदमजी यांनी लिहिलेली आहे. डी आहे, कोसला बालचंद्र नेमाडे यांनी लिहिलेली आहे. आहे, पण लक्षात कोण घेतो ह.ना. आपटे यांची ही साहित्यकृती आहे आणि या ठिकाणी त्यांच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण आहे. यमुना पर्यटन ही कादंबरी बाबा पदमजी यांनी 1857 मध्ये लिहिलेली आहे. इंदू काळे सरला भोडे वामजोशी यांनी 1934 मध्ये लिहिलेली आहे. तिसरा आहे, गारिबीचा बापू श्रीना पेंडसे यांनी 1952 मध्ये लिहिलेली आहे. चौथा आहे, कोसला बालचंद्र नेमाडे यांनी 1963 मध्ये लिहिलेली आहे. आणि पाचवा आहे, पण लक्षात कोण घेतो ह.ना. आपटे यांनी 1990 मध्ये लिहिलेली आहे. सहावे, कड श्याम मनोहर यांनी 1986 मध्ये लिहिलेली आहे. तर माणुसकीचे स्वागत रंगनाथ पठार यांनी 1999 मध्ये लिहिलेले आहे. आठवा आहे, बडीचा राजन गवस यांनी 2012 मध्ये ही कादंबरी लिहिलेली आहे आणि या ठिकाणी त्याच्या संदर्भात विश्लेषण आहे. म्हणून यमुना पर्यटन बाबा पदमजी यांनी 1857 मध्ये, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर असेल. इंदू काळे सरला भोळे वामजोशी यांनी 1934 मध्ये. तिसरा, गारेबीचा बापू श्रीना पेंडसे यांनी 1952 मध्ये. कोसला बालचंद्र नेमाडे यांनी 1963 मध्ये.
आणि 5वी पण लक्षात कोण घेतो, ह ना आपटे यांची 1990 मध्ये लिहिलेली आहे. ना क्वेश्चन नंबर 14 मध्ये विचारलेला आहे, मराठी साहित्यात कथन रूपाचे अनेक प्रकार आढळतात, त्यातील खालील प्रकार ओळखा. खाली 5 ऑप्शन दिलेले आहेत. ए आहे कहाणी, बी आहे लोककथा, सी आहे नीतिकथा, डी आहे लीळा आणि ई आहे आख्यान. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल, या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. मराठी साहित्यात कथन रूपाचे अनेक प्रकार आढळतात, त्याच्यामध्ये कहाणी, लोककथा, नीतिकथा, लीळा, आख्यान, बखर, भारूड, कथाकाव्य, पोवाडे, महाकाव्य, याचबरोबर गोष्ट, लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी, रूपकथा, व्यक्तिचित्रण, प्रवास वर्णन, आत्मकथन, आठवणी इत्यादींचा समावेश आहे. या सर्व प्रकारात कथा प्रकार आणि कथन रूप प्रकार यांची सरमिसळ झाली आहे. कथात्मकता हा या सर्व प्रकाराला सामान्य गुणधर्म आहे, म्हणून वरील दिलेले सर्व ऑप्शन अचूक आहेत. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ना क्वेश्चन नंबर 15 मध्ये विचारलेला आहे, खालील 2 विधाने दिलेली आहेत. एला गृहीतक म्हटले आहे आणि आर हे त्याचे कारण मानले आहे. ई आहे लोकसमूहाची प्रेरणा व गरज यांच्यामधून लोककथा मौखिक परंपरेने समूह मनात वसत आलेले आहेत. कारण आहे लोककथेत दंतकथा, पुराणकथा, परिकथा, नवलकथा, हास्यकथा, वीरकथा, गपसप, हास्यविनोद, प्रधान चुटकी इत्यादी प्रकार असतात. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. आर आणि ई आणि आर दोन्ही बरोबर आहेत, कारण आर हे ई चे योग्य स्पष्टीकरण आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. ओके. या ठिकाणी त्याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे, ते तुम्ही एकदा त्याच्यावरती नजर टाकून घ्यायची. ओके. ना क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेलं आहे, जेरार्ड जेने यांनी नेरेटिव्ह डिकॉर्स 1972 या ग्रंथात कथनकर्त्यांचे निवेदकांचे 3 प्रकार केले आहेत, ते ओळखा. कोणते? ई आहे स्वतःच्या कथनातून कथकांची अनुपस्थिती, बी आहे कथनकाच्या आत कथकाने असणे कथेचे प्रथम पुरुषी निवेदन, आणि सी आहे कथनकाच्या आत कथक आणि तोच मुख्य पात्र हे आहे. डी आहे कथेच्या बाहेरून तो कथेचे निवेदन करीत असतो. या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. केवळ ए, बी आणि सी. वरील 3 स्टेटमेंट बरोबर आहेत. ओके. या ठिकाणी ह्या स्टेटमेंट दिलेले आहेत, त्या स्टेटमेंट जे आहेत त्या अचूक आहेत. बाकीची जी चौथी स्टेटमेंट दिली होती डी ची, ती चूक आहे. ओके. ना क्वेश्चन नंबर 17 मध्ये विचारलेला आहे, भाव कवितेत कवीच्या संदर्भात खालील योग्य विधाने निवडा. हे आहे आंतरिकतेचा त्याच्या भावना, अनुभव, विचार यांचा आविष्कार महत्वाचा ठरतो. बी आहे भाव कविता ही आत्मपद स्वरूपाची असते. सी वसंत पाटणकर यांनी एके ठिकाणी नोंदवल्याप्रमाणे भाव कविता ही कवितेच्या काव्य व्यक्तित महत्वाची निगडीत असते. डी आहे कवीचे हे कवितत्व कवितेतील काव्यार्थाला संघटित करत असते. शब्द, प्रतिमा, प्रतीक या सर्व घटकांचा कवीच्या काव्य
व्यक्तिमत्वाशी संबंध असतो. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सर्व. वरील दिलेल्या सर्व स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. ओके, त्या सर्व स्टेटमेंट तुम्ही वाचून घ्यायचे आहेत एकदा. नाव क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 मध्ये विचारलेला आहे, निल्स एरिक ॲनक्विस्ट याने शैलीविषयी कोणते दृष्टिकोन मांडलेले आहेत? हे आहे, लेखनपूर्व अवस्थेत अस्तित्वात असलेल्या विचार व अभिव्यक्तींचे कवच म्हणजे शैली. बी आहे, अभिव्यक्तींच्या पर्यायामधून केलेली विशिष्ट पर्यायांची निवड म्हणजे शैली. सी आहे, व्यक्तिगत वैशिष्ट्यांचा संच म्हणजे शैली. आणि डी आहे, प्रचलित भाषिक प्रयोगापासून झालेले विचलन अथवा नियमोल्लंघन म्हणजे शैली. आणि ई आहे, सामूहिक वैशिष्ट्यांचा संच म्हणजे शैली. आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण दिलेले आहे. निल्स एरिक ॲनक्विस्ट यांनी शैलीविषयक 6 दृष्टिकोन मांडलेले आहेत. त्याच्यापैकी सर्वात पहिला आहे, लेखनपूर्व अवस्थेत अस्तित्वात असलेल्या विचार व अभिव्यक्तींचे कवच म्हणजे शैली. दुसरा आहे, अभिव्यक्तींच्या पर्यायामधून केलेली विशिष्ट पर्यायांची निवड म्हणजे शैली. तिसरा आहे, व्यक्तिगत वैशिष्ट्यांचा संच म्हणजे शैली. चौथा आहे, प्रचलित भाषिक प्रयोगापासून झालेले विवेचन अथवा नियमोल्लंघन म्हणजे शैली. पाचवा आहे, सामूहिक वैशिष्ट्यांचा संच म्हणजे शैली. सहावा आहे, वाक्याहून मोठ्या आणि विस्तृत लेखनात आढळणाऱ्या भाषिक घटकांतील परस्पर संबंध म्हणजे शैली. ओके, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 सर्व स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. ना क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 मध्ये विचारलेला आहे, वाच्यार्थ, लक्षार्थ आणि व्यंग्यार्थ हे शब्दांचे 3 अर्थ जरी साहित्यशास्त्रात मांडले गेले असले तरी बालचंद्र नेमाडे यांनी व्यंग्यार्थऐवजी संहितार्थ असा वेगळा शब्द प्रयोग योजला आहे. खाली 5 ऑप्शन आहेत, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर ए संपूर्ण विधान बरोबर. त्याच्या संदर्भात या ठिकाणी स्टेटमेंट दिलेली आहे. बाकी जे स्टेटमेंट आहे, एक्सप्लेनेशन आहे, ते व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घ्यायचे आहे. या ठिकाणी त्यांनी दिलेली स्टेटमेंट दिलेली आहे. ओके, हे त्याचं आन्सर आहे. ना क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 ही कारण आणि त्याचं रिझन स्टेटमेंट प्लस कॉजेशन दिलेलं आहे. तर काय आहे, सिनेमा हे एक प्रकारे दृश्य श्राव्य माध्यम असले तरी त्यांचे तंत्र खूपच वेगळ्या पद्धतीचे आहे. त्याचे कारण आहे, चित्रपट ह्या सुटसुट्या दृश्यांच्या तुकड्यांचा पट असतो. हे तुकडे एका पुढे एक जोडून त्यातून सल्लग प्रसंगाची लय साधली जाते. आणि खाली 5 ऑप्शन दिले आहेत. 5 आपल्याला अचूक पर्याय असेल तो या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. आणि या ठिकाणी या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 काय आहे, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. आणि या क्वेश्चनच्या रिलेटेड या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. काय आहे, सिनेमा हे एक प्रकारे दृश्य श्राव्य माध्यम असले तरी त्याचे तंत्र खूपच वेगळ्या पद्धतीचे आहे. चित्रपट ह्या सुट्या सुट्या दृश्यांच्या तुकड्यांचा पट असतो. हे तुकडे एकापुढे एक जोडून त्यातून सल्लग प्रसंगाची लय साधली जाते. भाषेत जसा विरामचिन्हांचा परिच्छेदाचा वापर असतो त्याचप्रमाणे चित्रपटात दृश्यांशी
मालिका आणि त्यांना सहाय्यभूत ठरणारी ध्वनिरचना असतात. त्याच्यातल्या प्रत्येकाचा परिणाम वेगवेगळा असतो. त्याच्या एकत्रित जोडणीतून चित्रकथा आकारास येते. चित्रपटामार्फत होणारे संज्ञान हे पडद्यावरील प्रतिमा व ध्वनी योजना यांच्यामुळे होते, तर भाषिक संज्ञा हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असू शकते. प्रख्यात विनोदी अभिनेता चार्ली चॅप्लिन यांचे सर्व चित्रपट मूक या गटातील आहेत. ना क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21 मध्ये विचारलेला आहे, मुद्रणाच्या बाबतीत खालील योग्य पर्याय निवडा. खाली 5 स्टेटमेंट दिलेले आहेत. एक आहे, 1561 साली गोव्यात पहिला छापखाना सुरू झाला. बी आहे, पहिल्या पुस्तकाची प्रत न्यूयॉर्क येथील सार्वजनिक वाचनालयात आजही उपलब्ध आहे. सी आहे, मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करण्याचा मान बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या पत्राला जातो. डी आहे, 6 जानेवारी 1832 रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला. ई आहे, वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे म्हटले जाते. वरील दिलेल्या स्टेटमेंट योग्य आहेत की योग्य नाहीत, अचूक आहेत की चुकीचे आहेत, ते आपल्याला ओळखायचे आहेत. आणि त्याच्या संदर्भात या ठिकाणी विश्लेषण म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. सर्व स्टेटमेंट बरोबर आहेत आणि या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे. विश्लेषण आहे, मुद्रणाच्या बाबत भारतात आरंभ झाला तो धार्मिक वाङ्मय छापखान्याच्या दृष्टीने 1561 साली गोव्यात पहिला छापखाना सुरू झाला. या छापखान्यात छापल्या गेलेल्या पहिल्या पुस्तकांची प्रत न्यूयॉर्क येथील सार्वजनिक वाचनालयात आजही उपलब्ध आहे. मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू करण्याचा मान बाळशास्त्री जांभेकर यांच्या दर्पण या पत्राला जातो. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला आणि मराठी भाषेत मुद्रित माध्यमांची एक उज्ज्वल परंपरा रोवली गेली. वृत्तपत्रांना लोकशाहीचा चौथा स्तंभ असे म्हटले जाते. मराठी वृत्तपत्रांचा इतिहास साधारणतः 250 वर्षा इतका जुना आहे. वृत्तपत्रांचे स्वरूप हे आता झपाट्याने बदलू लागले आहे. माहिती आणि ज्ञानाच्या शोधात असलेल्या वाचकाला केवळ बातम्या देऊन वृत्तपत्रे थांबत नाही, तर त्यांनी आता अधिक संवादी भूमिका घेतली आहे. वृत्तलेखन, स्तंभलेख, मुलाखती, समीक्षात्मक लेखन, जाहिराती, पत्रे, निवेदने असा लेखनांचे अनेक प्रकार बातम्याद्वारे वृत्तपत्रातून आवर्जून छापले जातात. या लेखन प्रकारातून स्वतःची मतांतरे मांडण्याची अभिव्यक्ती स्वतंत्र असते. आपला मुद्दा वेगळेपणाने आणि ठळकपणे पटवून देण्यासाठी लेखन कौशल्य महत्त्वाचे असते. ओके. ना क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 हे सुद्धा कारणच्या संदर्भात आहे. नाटक हा सादरीकरणाचा प्रकार आहे, त्यामुळे तो इतर साहित्य प्रकारासारखा स्फूर्तपणे लिहिता येत नाही. कारण आहे, नाटक लिहिण्याचे आणि सादरीकरणाचे एक तंत्र असते. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर असेल ऑप्शन नंबर 1. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ओके. या ठिकाणी याच्या संदर्भात विश्लेषण दिलेलं आहे. नाटक हा सादरीकरणाचा प्रकार आहे, त्यामुळे तो इतर साहित्य प्रकारासारखा स्फूर्तपणे लिहिता येत नाही. कारण नाटक लिहिण्याचे आणि सादरीकरणाचे एक तंत्र असते.
नाटकाच्या संहितेत दडलेला आशय दृकश्राव्य पद्धतीने कसा सादर करावा आणि तो प्रत्ययकारी कसा व्हावा या दृष्टीने नाट्यलेखनाचे सृजन होत असते. विषयसूत्र, संविधानक, पात्र चित्रण आणि संवाद हे नाटकाचे संहितानिष्ठ तर नेपेस, प्रकाश, योजना, वेशभूषा वगैरे सादरीकरणाचे घटक आहेत. म्हणून आजची ही क्लास या कंप्लीट झालेली आहे. घटक नंबर 1 मधले तिन्ही जे उपघटक होते, सब टॉपिक होते, त्याच्या बेसिसवरती आपली ही महामॅरेथॉनच्या माध्यमातून घटक नंबर 1 आपण पूर्णतः कंप्लीट केलेला आहे.